थांबा मी पण मदत करते. अरे असू देत वहिनी, झालीच ना थंडी आवरून आता. अहो नाही ठीक आहे ते. पण मला सांगा दुपारच्या जेवणाचं काय? सगळं झालंय वहिनी, काहीच काळजी करायची नाही. आणि थोडी कामं मलाही करू देत जा. मला तुम्ही काही करूच देत नाही. अहो नाही तुम्हाला काही मदत हवी का म्हणून विचारते. म्हणवा वहिनी, सगळी कामं झाली, काळजी नका करू. आणि तुम्ही सुद्धा जरा आराम करा बरं. काल तुम्ही सुद्धा थकला असाल ना? नाही हो मी नाही थकले. आणि हो मी तुम्हाला सांगायलाच विसरले. किती छान फोटोज काढलेत तुम्ही. खरंच मला खूप आवडले. सगळे फोटोज मस्त आले. चला, म्हणजे मुलांनी शिकवण्याचा काहीतरी उपयोग झाला तर. माझ्या मुलांनी शिकवलंय मला मोबाईल कसा वापरायचा तर. हो हो अरे वा. एक मिनिट हा. हो. हॅलो हाय बोल. मन्या, एक बातमी द्यायची होती तुला. काय काय झालं? अगं मन्या, चांगली बातमी आहे. नितीशच्या वेबसाईटला खूप छान रिस्पॉन्स आलाय. सगळ्या लोकांना त्याची वेबसाईट खूप आवडते. काय? अरे वा वा, खरंच चांगली बातमी दिली. नितीश आहे घरी? नाही, तो आत्ताच बाहेर गेलाय. बरं ठीक आहे, मी त्याला नंतर कॉल करते. चला म्हणजे फायनली आपल्या नितीशची गाडी मार्गी लागली तर. हो ग, बिचाऱ्याने खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं त्याला. तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको, त्याचं सगळं चांगलंच होणार आहे. एक दिवस तो खूप मोठा बिझनेसमॅन होईल, तू बघत राहा. तसंच होऊ दे ग. तसंच होणार आहे. आणि राजवीरची आज सुट्टी आहे का जाणार आहेत कामावर? नाही ग, ते कुठे सुट्टी घेत आहेत. खूप कामाचं प्रेशर आहे ना त्यांना. आणि त्यात आता गुढीपाडवा रेंज पण लॉन्च झाली आहे, त्यामुळे प्रेशर थोडं जास्त आहे. ए मन्या, त्याच्यावरून आता आठवलं मला, तुला विचारायचं राहून गेलं. तुमच्या इथे ते सगळी होर्डिंग्स लावली होती ना तुझी, का काढली ग? कसं काय शक्य आहे? होर्डिंग तर सगळीकडे लागले आहेत. नाही ग, मला तरी नाही दिसली. म्हणजे काल तुझ्याकडे येताना मी पाहिलं तर नव्हती, आणि जाताना सुद्धा व्यवस्थित बघितलं सगळीकडे. मग मे बी तुम्ही ज्या रस्त्याने गेलात त्या रस्त्याला नसतील लागले. शक्य आहे. पण मला सांग बाबा कुठे आहेत? ते पण खूप खुश असतील ना? हो, खूप खुश आहे. आई खरंच सकाळी सकाळी इतकी छान बातमी दिलीस ना तू. म्हणवा वहिनी, साहेबांची कॉफी. थँक्यू. आई मी तुला नंतर कॉल करते हा. का ग, राजवीर बोलवतायत का? आई अगं मस्करी केली. ठीक आहे, नंतर बोलू आपण. हा, बाय. बाय बाय. राजवीर अजून आवरलं नाही तुमचं? हे काय झालंच. बरं तुम्ही कॉफी घ्या, मी रुमाल आणि पाकिट आणते. घ्या. ठेव. तुमची झोप झाली नसेल ना आज? काल पण खूप दमलेलात, आज पण लवकर उठावं लागलं. आणखी थोडा वेळ झोपायचं होतं ना, आज लेट गेला असता ऑफिसला. नाही, ते वेबसाईटचं काम आहे. अरे हो खरं, वेबसाईट वरून आठवलं, मी तुम्हाला सांगायलाच विसरले. आईचा फोन होता, तिने खूप छान बातमी दिली आज. काय? नितीशच्या वेबसाईटला खूप छान ओपनिंग मिळालंय, मस्त रिस्पॉन्स आलाय. आणि तुम्हाला माहितीये पहिल्याच दिवशी खूप चांगला सेल झालाय. मला खरंच बरं वाटलं माहितीये ऐकून. इतकी वर्ष बिचारा मेहनत घेतोय, फायनली त्याला फळ मिळालं. आपण असं करूया का, संध्याकाळी त्याला कॉल करूया, बरं वाटेल. तुम्ही करून घ्या, मला यायला लेट होईल. अहो मग आता करते ना, आता बोलून घेऊया. लेट होत. येऊ? ओके. राजवीर मी तुम्हाला विचारायलाच विसरले, आपल्या वेबसाईटला कसा रिस्पॉन्स मिळाला? नाही, फार चांगला रिस्पॉन्स नाही. येऊ? चला मुलांनो, सगळ्यांनी ही भागाकाराची गणितं सोडवायची आहे. सगळ्यांना येतो ना भागाकार? गुड. चला मग पटापट गणितं सोडवा. चला. आय एम सो सॉरी, उशीर झाला मला.
मुलांनो, आता शाळेत तुमची मनवाताईच उशिरा यायला लागली. त्यामुळे तिला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे ना. नक्की आवरावर करत होते म्हणून उशीर झाला. ते काही चालणार नाही हं. शिक्षा म्हणजे शिक्षा. बोला मुलांनो, काय शिक्षा करायची आपण मनवाताईला? ताई, तू सगळ्यांना 2-2 चॉकलेट दे शिक्षा म्हणून. नको नको, त्यापेक्षा ना तू आम्हा सर्वांना आईस्क्रीमच दे. अच्छा, नाही म्हणजे हे चांगलंय. शिक्षा मला आणि मजा तुमची. ताई, तू काल आमच्या बरोबर धुळवड खेळायला का नाही आलीस? अरे काल आमच्याकडे पण धुळवड होती ना, मग मी घरीच खेळले. बरं मला सांगा, तुम्ही सगळे धुळवड खेळलात हो. आणि कोणी पाणी नाही ना वापरलं? नाही. व्हेरी गुड. असं शहाण्यासारखं वागायचं हा? बरं, आता गप्पा मारून झाला असेल तर गणित सोडवायची ना. चल, बरं, बरं. यानंतर तुम्हाला मनवाताई मराठीचा धडा शिकवणार आहे. येस. सखी, हा, इथलं होर्डिंग कुठे गेलं? अगं बरं झालं तूच आठवण केलीस. खरं तर मीच तुला विचारणार होते की इथलं होर्डिंग कुठे आहे. काढलं का? नाही म्हणजे स्टेशन रोडला पण कुठेच दिसलं नाही. इथलं होर्डिंग मी म्हटलं म्हणून काढलं की अजून काहीतरी प्रॉब्लेम झालाय? युजलेस आहात सगळे तुम्ही. एक काम नीट करता येत नाही तुम्हाला. आणि कंपनीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर मी पर्सनली लक्ष घालायचं असेल तर तुम्हाला कसला पगार देतो मी? काम जमत नसेल तर सांगा, घरी बसा. एवढा पैसा खर्च केला, तुम्हाला सगळ्यांना वेबसाईट डेव्हलप करायला वेळ दिला, मग तरी इतके वाईट रिव्ह्यूज कसं काय येतात? काय करता ऑफिसमध्ये? तुम्ही कामं करता की झोपा काढता? सर, दवे तुम्ही काही बोलू नका. येस सर, नो सर, सॉरी सर, याच्या पलीकडे काही जमलंय का तुम्हाला? काल आलेला तो मुलगा नितीश वेबसाईट लॉन्च करतो आणि त्याची वेबसाईट हिट होते. आणि इतके वर्ष आपण इंडस्ट्रीत काम करतोय आणि आपली वेबसाईट फ्लॉप होते. हे काय चाललंय? माझी कंपनी बंद पाडायची आहे का तुम्हाला? हे वेबसाईटचं काम जोपर्यंत नीट होत नाही ना तोपर्यंत तोंड दाखवायची नाही मला. आउट. कम इन. सर, मॅडम आल्यात. कोण मॅडम? मनवा मॅडम. पाठवा. आताच मीटिंग संपली का तुमची? मी सगळ्यांना बाहेर जाताना पाहिलं. बसा. अहो मी आता शाळेत. इथे का आलात? तुमच्याशी बोलतोय, इथे का बरं आलात? मला जरा बोलायचं होतं ना तुमच्याशी, म्हणून आले. मग त्यासाठी ऑफिसला येण्याची काय गरज आहे? मनवा ऑफिस आहे, मी इथे काम करण्यासाठी येतो. कामं असतात. ऍक्च्युली मला जरा कामा रिलेटेडच बोलायचं होतं म्हणून आले. बोला. त्याचे गुढीपाडवा रेंजचे होर्डिंग्स लागले होते ना, ते सगळे काढले आहेत का? कारण आईचा फोन होता, ती मला म्हणाले की कुठेच होर्डिंग्स दिसत नाही आहेत. आणि मी पण आता शाळेत गेले ना तर शाळेसमोरचं होर्डिंग सुद्धा काढलंय. इनफॅक्ट रस्त्यावर पण कुठेच दिसत नाहीये. म्हणजे काय झालं असं? होर्डिंग्स का दिसत नाहीये? आयटम आहे भावा ती होल्डिंग वाली.
आता तिच्यासोबत जाऊन एक सेल्फी घेतलाय. आपल्याला पण अशीच मिळाली पाहिजे भावा. अजून जरा जवळ येऊन मला सेल्फी मिळाली असती ना. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपले गुढीपाडवा कलेक्शनचे सगळे होर्डिंग्स आपण काढून टाकले. म्हणून तुम्ही घरी जा. राजवीर राव, मी तुम्हाला तुम्ही घरी जा म्हणवा. ही गोष्ट आपल्याला घरी सुद्धा बोलता आली असती. यासाठी ऑफिसला येण्याची काहीच गरज नव्हती. आणि कामाच्या वेळात मला कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, मग ती माझी बायको का असेना. येते मी. अरे वा, काय मैत्रिणीच्या लग्नाला वगैरे चाललीस का काय? मम्मा काही काय बोलतेस? हे असे कपडे घालून जाईल का मी लग्नाला? अगं मग कुठे चालली थोडी नट्टापट्टा करून? मम्मा मी एका फोटोग्राफरला भेटायला चालली फोटोशूट साठी. अय्या, काय सांगतेस? खरंच? तुझ्या ओळखीचा फोटोग्राफर आहे तो? नाही ओळखीचा नाहीये, पण मम्मा तो फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहे आणि त्यांनी ना खूप मोठमोठ्या स्टार्सचे फोटोशूट पण केलेत. काय सांगतेस? मस्त मस्त. हे सगळं खरं तर आधी व्हायला हवं होतं. ठीक आहे मम्मा, आता तू बघच कसा भारी फोटोशूट करते मी. अगं म्हणजे काय, एवढा चांगला फोटोग्राफर शोधून काढलास म्हणजे तुझे फोटो सुद्धा एकदम छान येणार. बरं मम्मा कशी दिसते मी? एकदम हिरोईन दिसतेस, हिरोईन. नक्की ना? हो, मी काय खोटं बोलतेय का नंदा? बरं मम्मा, मग दिसते ना मी मनवापेक्षा सुंदर? तर चांगल्या कामासाठी बाहेर चाललीस ना, कशाला तिचं नाव घेतेस? बरं ठीक आहे, पण तरी पण छान दिसते ना मी? खूप छान दिसतेस, मनवापेक्षा सुद्धा सुंदर. बस ओके बरं चल निघू मी. हे चांगले फोटो काढायला सांग का त्याला. मम्मा अगं मी आता भेटायला चालली, भेटून तर होऊ दे. हो का? बर ठीक. चल बाय बाय. बाय, नीट जा, बेस्ट ऑफ लक. येस 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 बाय. नंदा, कुठे बाहेर निघालीस? सॉरी, अगं मी म्हटलं कुठे बाहेर चाललीस का? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, मी सहज विचारला. एक्झॅक्टली, परत नको विचारूस. मी आता शाळेत. इथे का आलात तुम्ही? मनवा ऑफिस आहे, मी इथे काम करण्यासाठी येतो. कामं असतात आणि कामाच्या वेळात मला कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, मग ती माझी बायको का असेना. का चिडले असतील राजवीर? आणि होर्डिंग्स का काढून टाकल्यात? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन टू अस. मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. खरं तर आपण ओपनिंग एकदम ग्रँड केलं होतं, त्यामुळे खूप लोक आपल्याला स्वतःहून अप्रोच करतात. आपले स्पॉन्सर सुद्धा वाढतात. अँड द मेन थिंग इज दॅट PR. त्यामुळे लोकांकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. मला असं वाटतं की आता आपल्याला पुढच्या डील्स वरती फोकस करायला हवं. करेक्ट आहे, पण हे सगळं करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष द्यावं लागणार आहे. डोंट वरी, मी आहे ना. ते सगळं काम तू माझ्यावर सोडून दे. सुष्मिता, मी जरा आता स्पष्टपणेच बोलतो. मी खरंच स्वतःला खूप लकी समजतो, कारण तू माझ्या बरोबर आहेस. आज तुझ्यामुळे मला हा दिवस दिसतोय आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त तुला जातं. अरे किती वेळा 30-30 कसेट वाजवणार आहेस तू? खरंच? बरं ऐक, सुरुवात तर आपली एकदम चांगली झाली आणि आता आपण सक्सेसच्या ट्रॅक वरती आहोत. आणि हे सक्सेस टिकवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार. मेहनत तर घ्यावीच लागणार आहे,
आणि मेहनतीच्या बाबतीत मी अजिबात हलगर्जीपणा करत नाही हे तुला पण चांगलं माहिती आहे. येस, आय नो दॅट व्हेरी वेल. पण नितीश, हे तुझ्या एकट्याचं काम नाहीये आता, कारण तू एकटा काय काय हँडल करणार आहेस. क्लायंट झाल्या कारण लोकांच्या डिमांड सुद्धा वाढत आहेत आणि स्पॉन्सररला वेळेत रिस्पॉन्ड करणं खूप इम्पॉर्टंट. हे बघ, मला काय वाटतं, आपण आता मॅन पॉवर वाढवली तर. वाढवूयात ना, आपण आपली मॅन पॉवर वाढवूयात. पण आता इतर तू बाकीच्या कामांकडे लक्ष दे. बाकी सगळं मी बघतो. थँक्यू. थँक्यू. आता तू म्हणतोयस तर ठीक आहे. एनी विच वेज यू आर द बॉस अँड बॉस इज ऑलवेज राईट. पण त्याआधी आपण खूप चांगले फ्रेंड्स आहोत. हा, फक्त फ्रेंड्स. म्हणजे अरे मस्करी करतेय तुझी. सो माय डिअर फ्रेंड, वेर इज द पार्टी टू नाईट? पार्टी? ऑफकोर्स. अगं, पार्टीपेक्षा आपण आज डिनरलाच जाऊया कुठेतरी. ओहो, तर तुला मला डेटवर घेऊन जायचं प्लॅन आहे? तसंच समज. हॅलो. मनवा, जाऊन आलीस का ग तू राजवीर जिजूंच्या ऑफिसमध्ये? हो, आताच घरी आले. मग काय म्हणाले ते? आणि का काढलेत सगळे होर्डिंग? जाऊ दे ना सखी, होर्डिंग असले काय नसले काय त्याने काही फरक नाही पडत. अगं पण मला फरक पडतो ना. माझ्यासाठी तुझे होर्डिंग्स म्हणजे खूप कौतुकाचा विषय आहे. बरं राहू दे, तू आता फार विचार नको करू. काहीतरी कारण असेल म्हणूनच काढले असतील. बरं ठीक आहे, पण नंतर मला सांग हं काय झालं ते. हो चालेल. चल बाय, ठेवते मी. मी पण पोचतेच आहे आता घरी. ओके, बाय. बाय. हाय, आय एम स्टँडिंग. हाय, मी अलकनंदा. नाईस. नाईस नेम. इंटरेस्टिंग. थँक्यू. सो तुम्हाला फोटोशूट करायचं? येस, ऍक्च्युली मी थोडा रिसर्च केला आणि मग मला कळलं की तुम्ही बऱ्याच मोठ्या मॉडेल्सचा फोटोशूट केलाय. अँड युअर रिसर्च इज राईट. ओ येस, मी मोठमोठ्या स्टार्सचं फोटोशूट केलंय आणि आज इंडस्ट्रीमध्ये एका वेगळ्याच लेवल ग्रेट. ऍक्च्युली मला पण मॉडेलिंग करायचं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? ऑफकोर्स तुम्ही मॉडेलिंग केलं पाहिजे. आजपर्यंत एवढ्या मॉडेल्सचं फोटोशूट केलंय मी, पण तुमच्यासारखे डोळे नाही पाहिले मी कुठे. खरंच? रिअली, यू आर सो ब्युटिफुल. खूप फोटोजेनिक आहे तुमचा चेहरा. थँक्यू सो मच. ओके, नाउ कमिंग बॅक टू वर्क. जर तुम्हाला चांगलं फोटोशूट करायचं असेल तर आम्हाला तुम्हाला आधी ग्रूम करावं लागेल. ओके. तुमच्यासाठी चांगला हेअरस्टायलिस्ट, चांगला मेकअप आर्टिस्ट शोधावा लागेल. येस, ऑफकोर्स. ही सगळी तयारी करून झाल्यानंतर आपण फोटोशूट करू, सो दॅट वेगवेगळ्या कंपनीजना अप्रोच करताना तुम्हाला बेटर पडेल. ओके, चालेल. एक सांग, आजकाल तुमच्यासारखे फीचर असणारे मॉडेल्स मिळतच नाहीत. मस्त फोटोशूट करू आपण तुमचं. थँक्यू सो मच. आपण लगेच तयारीला लागूयात. हो, पण एक प्रॉब्लेम आहे. चांगलं फोटोशूट करायचं असेल, त्यामध्ये चांगलं दिसायचं असेल तर त्यासाठी खर्चही तेवढाच करावा लागतो. नो 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 नो, दॅट विल बी कम्प्लिटली फाईन. म्हणजे पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी करेन, मी सगळं मॅनेज करेन. इवन आता सुद्धा मी पैसे आणलेत. किती? 25,000. 25,000? 25,000? का? काय झालं? मॅडम, 25,000 मध्ये फक्त तुमचा मेकओव्हर होईल. फोटोशूट साठी वेगळे लागतील. ओके, पण मग आणखी किती पैसे लागतील? जास्त नाही, 1 लाख 1.5 लाख. मनवा वहिनी, झाली का कोथिंबीर निवडून? नाही, सॉरी मी 2 मिनिटं द्या, मी पटकन देते निवडून. असू द्या, द्या मी करते. अहो नाही, मी करते, खरंच करते मी. द्या तुम्ही, द्या.
आणि वहिनी एक सांगेन आणि राहूनच जातं बघा. हा बोला ना, काय झालं? ते आमच्या चाळीसमोरचं हायवेवरचं पोस्टर आहे ना, ते काढलंय. काय धना, तू नीट बघितलंस का? उगाच काहीतरी बोलू नकोस. अहो खरंच सांगते रंजुताई, चाळीसमोरचं ते पोस्टर खरंच नाहीये आता. अरे देवा. मनवा, तुला माहित असेल ना होर्डिंग्स का काढले ते? अगं सांग ना. नाही म्हणजे राजवीरनं एवढं कौतुकानं होर्डिंग्स लावले होते आणि एवढं काढून सुद्धा टाकले. नाही, ऍक्च्युली मला पण काही माहित नाही, पण असेल काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून काढले असते. अगं पण तुला माहिती नाही ना होर्डिंग्स का काढले ते? मग प्रॉब्लेम छोटा आहे की मोठा आहे, तू कसं ठरवलंस? मनवा, प्रॉब्लेम नाहीये ना? हो काकू, सगळं ठीक आहे. नक्की? हो नक्की.